नमस्कार. राशीचक्रातील 7वी रास, जिला सौंदर्याचा आणि संतुलनाचा वारसा लाभला आहे, म्हणजे तूळ राशी. गेल्या काही दिवसापासून तुम्हाला असं वाटतंय का की नशीब हुलकावणी देतंय, मेहनतीचं फळ दुसऱ्यालाच मिळतंय? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरू शकतो. कारण आज आपण फक्त राशी भविष्य पाहणार नाही, तर तुमच्या पत्रिकेतील ग्रहांची चाल तुमच्यासाठी राजयोग कसा निर्माण करत आहे हे शास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी असे 3 तोडगे, जे अत्यंत साधे पण प्रभावी आहेत, सांगणार आहे, जे तुमचे रखडलेले काम मार्गी लावतील. चला सुरू करूया. तूळ राशीचा स्वामी आहे शुक्र. ज्योतिषशास्त्रात शुक्राला दैत्यगुरु मानलं जातं, जो सुख, ऐश्वर्य आणि प्रेमाचा कारक आहे. सध्या तुमच्या राशीत गुरूंची दृष्टी पडत आहे. याचा अर्थ काय? जेव्हा गुरु आणि शुक्राचा संबंध येतो तेव्हा व्यक्तीला समाजात मान सन्मान मिळतो. पण सावध राहा, सध्या शनीची अडचणी किंवा ग्रहाची काही विशिष्ट स्थिती तुम्हाला मानसिक द्विधा मनस्थितीत टाकू शकते. करावे की न करावे या विचारात तुम्ही अडकताय. पण काळजी करू नका. ग्रह म्हणतात की आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. आता मुख्य मुद्द्यावर येऊया, पैसा आणि काम. तूळ राशीच्या लोकांसाठी नोकरीत मोठे बदल संभवतात. जर तुम्ही परदेशात जाण्याचा किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ उत्तम आहे. एक महत्त्वाची टीप, कोणालाही कर्ज देऊ नका. तुमचा स्वभाव हळवा आहे, पण पैशाच्या बाबतीत आज थोडं कठोर व्हावं लागेल. व्यापारात भागीदारी करताना डोळे उघडे ठेवा. तुमची कल्पनाशक्ती तुम्हाला या महिन्यात मोठा आर्थिक फायदा मिळवून देऊ शकते. नातं टिकवण्यासाठी तूळ राशीचे लोक खूप प्रयत्न करतात, पण कधी-कधी समोरच्याला तुमची किंमत कळत नाही. या काळात जुने मित्र किंवा नातेवाईक मदतीला धावून येतील. जोडीदारासोबतचे मतभेद दूर होतील. आरोग्याबाबत बोलायचं झालं तर पाठदुखी आणि डोळ्यांचे विकार जाणवू शकतात. बाहेरच्यांना टाळा आणि दिवसातून एकदा तरी शांत बसा. तुमची बॅलन्स करण्याची ताकदच तुमची सर्वात मोठं औषध आहे. आता वळूया व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे उपाय. जर प्रगती खुंटली असेल तर हे करा. कपाळावर पांढऱ्या चंदनाचा टिळा दररोज अंघोळ केल्यानंतर लावावा. यामुळे शुक्राची पॉवर वाढते आणि चेहरा तेजपुंज दिसतो. गाईला पोळी. दर शुक्रवारी पहिली पोळी गाईला द्या आणि त्यावर थोडी साखर टाका. यामुळे घरातील दारिद्र्य दूर होतं. पांढरा रुमाल. नेहमी आपल्या खिशात एक स्वच्छ पांढरा रुमाल ठेवावा. हा छोटासा बदल तुमची पॉझिटिव्हिटी वाढवेल. तर मित्रांनो, तूळ रास म्हणजे न्यायाची देवता. कर्मावर विश्वास ठेवा आणि वर सांगितलेले उपाय श्रद्धेने करा. तुमचं नशीब चमकण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम शुक्राय नमः लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळतं. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या तूळ राशीच्या ग्रुपमध्ये शेअर करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत आनंदी राहा, सुरक्षित राहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.